आज दिनांक 13 एप्रिल 2024 रोजी आदरणीय श्री प्रमोद वासुदेवरावजी पावडे यांच्या वाढदिवसानिमित्त आदरणीय सौ सायली प्रमोद पावडे यांच्याकडून निराधार निराश्रित बेघर बांधवांना 160 बेघर प्रभूजींना या ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे। त्याबद्दल पावडे परिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारण केंद्र यवतमाळ शतशः आभारी आहे। जय हिंद, जय गाडगे बाबा। या ठिकाणी पावडे परिवार आदरणीय डॉक्टर पुंसी सर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि पावडे सर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। या निराधार 160 बेघर बांधवांना बेघर प्रभूजींना या ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे। त्याबद्दल आदरणीय डॉक्टर पुंसी सरांचे, पावडे सरांचे, पावडे परिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारण केंद्र यवतमाळ शतशः आभारी आहे। आदरणीय श्री प्रमोद वासुदेवरावजी पावडे यांच्या जन्मदिनानिमित्त या निराधार निराश्रित बेघर बांधवांना बेघर प्रभूजींना 160 बेघर बांधवांना मायेचा घास दिला जातो आहे। पावडे परिवार या ठिकाणी संपूर्ण पावडे परिवार या ठिकाणी वाढण करण्यासाठी आलेला आहे। त्याबद्दल पावडे सरांचे सुद्धा शतशः आभार, ज्यांनी या निराधार निराश्रित बेघर बांधवांच्या पोटाच्या मायेचा घास आपण दिला आणि या निराधारांच्या पोटाची खळगी भरली, त्याबद्दल आपले शतशः आभार। आणि संपूर्ण नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारण केंद्र परिवाराकडून सरांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। तिथं काका द्या सिलेंडर, किती सिलेंडर पाहिजे पहा, किचन मध्ये आहे का पाहून घ्या। हो
मॅडम पोळी पाहिजे का? ए बंगाली इधर चल बंगाली द्या एक दीड दोन दिन दे दोन ताटं आपण दोन ताटं घेतली लोकांना ताटं नाही राहत. आज या ठिकाणी आदरणीय डॉक्टर पुंसे सर सुद्धा या ठिकाणी पालन करण्यासाठी आलेले आहे. दरवर्षी पुंसे सर या ठिकाणी निराधार निराश्रित बेघर बांधवांना भोजन सेवा देत असतात. आदरणीय आमचे मार्गदर्शक डॉक्टर पुंसे सर सुद्धा या ठिकाणी पालन करत आहेत. त्याबद्दल पुंसे सरांचे सुद्धा शतशः आभार. आणि पावडे परिवार आदरणीय प्रमोदजी पावडे सरांचा आज जन्मदिवस आहे. जन्मदिनानिमित्त या बेघर निराश्रित बेघर बांधवांना भोजन सेवा देतात. सर्वांचे शतशः आभार. जय गाडगे बाबा. 12 एप्रिल 2024 13 एप्रिल 2024 नंदादीप फाउंडेशनमध्ये आम्ही मनोरुग्ण केंद्राला भेट दिली. इथे ते दररोज जो उपक्रम चालतो मनोरुग्णाच्या बाबतीमध्ये त्यांची ट्रीटमेंट, त्यांचं भोजन, त्यांचा निवारा, या साऱ्या गोष्टी एक म्हणजे एकमेव असं व्यक्तिमत्व इथे आहे ते म्हणजे संदीप भाऊ शिंदे साहेब. ती इतक्या पोटतिडकीने हे काम करतात असे ते दिसलं आम्हाला. यापूर्वी पण इथे आलेलो आहोत आणि मला जाणवलं की आपण इकडे तिकडे कुठेही न भटकता वाढदिवस किंवा काही कार्यक्रम किंवा कुठे दान द्यायचं असेल तर आपण इथेच आलं पाहिजे. आणि या लोकांना याची अत्यंत गरज आहे. दररोजचा खर्च फार मोठा आहे. दररोजच असं काही दानदाते मिळतील अशी काही गॅरंटी नसते. म्हणून ज्याला ज्याला शक्य असेल त्या सर्वांनी आपले वाढदिवस, लग्नाचे असो, मुलांचे असो, तर आपण निश्चित येथे अन्नदान देऊन साजरे करावे असं मी लोकांना आवाहन करतो. आणि संदीप भाऊंना आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या पूर्ण टीमला मी मनापासून धन्यवाद देतो की एवढं मोठं काम ते करत आहेत. तर ईश्वर त्यांना उदंड आयुष्य देव, उदंड आरोग्य देव अशी विशेष प्रार्थना करतो. थँक्यू सर.